लक्षवेधी क्रमांक 8. लक्षवेधी क्रमांक 8. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, नंदुरबार येथील सेवानिवृत्त मंडल अधिकारी हे 2022 मध्ये रिटायर्ड झाले होते. हे रिटायर्ड झाल्यानंतर त्या ठिकाणी शासकीय इमारतीत अनधिकृतपणे त्याचा कागदपत्र हँडल करत होते आणि कारभार त्या ठिकाणी चालवत होते. हे सध्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी नंदुरबार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी 25/6/25 ला त्या ठिकाणी धाड टाकली आणि तिथून कागदपत्र हस्तगत केली. त्या कागदपत्रात हस्तगत केली त्यावेळेला त्या ठिकाणी असं निदर्शनास आलं, अनधिकृत कागदपत्र त्या ठिकाणी आढळून आली. काही तत्कालीन श्री बालाजी मंजुळे माजी जिल्हाधिकारी यांच्या सह्या असलेले नसलेले वाढदिवस कागदपत्र त्या ठिकाणी आढळून आले. इतकंच नव्हे तर विवादास्पद आदेशाच्या प्रती सुद्धा त्यांना त्या ठिकाणी सह्या असलेले आणि नसलेले पण कागदपत्र त्या ठिकाणी आढळले. एकंदरीत त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला 25/6/25 ला. त्यावेळेला त्यांनी त्याच्यात असं म्हटलं आहे की महसूल विभागाने पंचनाम्यामध्ये नमूद नसलेले, नजर चुकीने राहून गेलेले 2 पांढऱ्या कापडातील गाठोडे यामध्ये संशयित कुळ कायदा प्रकरणे व कोरे 7/12 इत्यादी कागदपत्र आहेत. तर अशा पद्धतीने जे कागद अगोड़ा पे जाओ और ग्रेट प्राइसेस और डिस्काउंट्स पाओ. व 34/2/1 मौजे टोकरताला येथील जमिनीच्या बाबतीमध्ये आहे. ही जमीन कामगारांसाठी इनाम म्हणून दिलेली जमीन होती. ती अनऑथराइजपणे दुसऱ्याच्या नावावर करण्यात आली. त्याचबरोबर दुसरं प्रकरण मौजे ढेकवत शिवारातील गट नंबर 44 ही जमीन कुकायद्याखाली होती. तर कुकायद्याचे त्याच्यामध्ये फेरफार करताना कागदपत्र त्यांनी परवानगी न घेता या ठिकाणी नजराना न भरता जमीन हस्तांतरित केलेली आहे. त्याचप्रमाणे मौजे नंदुरबार शिवारातील गट नंबर 271/1 पैकी सरकारी पडीत जमीन होती. ती कुठल्याही कागदपत्र किंवा चौकशी न करता ती सुद्धा हस्तांतरित केलेली आहे. प्रश्न हो तेच विचारतो. हे मौजे नंदुरबार शहरातील गट नंबर 405 गुरचरण होते. आता गुरचरण ही जमीन देता येत नाही तरी सुद्धा त्या ठिकाणी चौकशी नाही, काही नाही, ते पण हस्तांतरित केली आहे. मौजे नंदुरबार शिवारातील गट नंबर 287/1 ही जमीन देवस्थान इनामी जमीन होती. या सर्व जमिनी त्या ठिकाणी बेकायदेशीर हस्तांतरित केली आहे. एवढेच नाही तर त्या ठिकाणी इनामी जमीन असेल, आदिवासींची जमीन असेल, गुरचरण असेल. गावित साहेब एकच मिनिट. 3:21 झाली आहेत. 3:30 पर्यंत आपण लक्षवेधी जेवढ्या होतील तेवढ्या घेणार आहोत. त्यानंतर 3:30 ते 4 वाजेपर्यंत 25 आपले बॅलेट प्रमाणे औचित्य आहेत तेवढे घेऊ. 4 वाजता आपण अंतिम आठवडा प्रस्ताव सुरू करू. सन्माननीय मंत्री महोदयांना माझा हा प्रश्न आहे की हे जे या ठिकाणी कागदपत्र वगैरे सापडले आहे त्याच्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. परंतु या मंजुळे प्रकरणामध्येच मागे कमिशनरच्या लेवलला चौकशी झाली होती. ती चौकशी झाली असताना त्याच्यामधल्या प्रकरणामध्ये कलेक्टरने किंवा प्रांतने असेल त्यांनी सर्वांवर जितके प्रकरण होते 20 प्रकरणं त्यांच्यावर सर्वांवर कारवाई करणं अपेक्षित होतं. परंतु त्याच्यामध्ये 6 वरच कारवाई केलेली आहे. एकंदरीत 20 प्रकरणं आहे. म्हणून त्या सर्व प्रकरणाची चौकशी ही मला वाटतं की त्यांनी करणं अपेक्षित असताना त्या ठिकाणी झाली नाही. बरं त्याचबरोबर काही लोकांची नावं
FIR मध्ये वगळून टाकली आहे. आदेश करताना सर्व प्रकरणं सारखी होती, ती सारखी प्रकरणं त्याच्यामधून वगळली आहेत. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ही सर्व प्रकरणांची चौकशी कमिशनरच्या डिव्हिजनल कमिशनरच्या मार्फत करावी, जेणेकरून त्यांना योग्य असा निर्णय होईल. आणि बाकीचे जे बिल्डर आहेत किंवा त्या ठिकाणचे नेते आहेत ते नेते त्याच्यामधून सुटणार नाही, नाहीतर त्या ठिकाणी त्यांचीही नावं त्या ठिकाणी सुटण्याची शक्यता आहे. तरी आपण कमिशनरच्या मार्फत चौकशी करावी ही विनंती. मंत्री महोदय. अन्य अध्यक्ष महोदय, मी डॉक्टर विजयकुमार गावितजी यांचं खरं तर अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी एक मोठा विषय म्हणजे आमच्या सेवानिवृत्त मंडळ अधिकाऱ्यांनी ZM पठाणनी जे 31/8/2023 रिटायर्ड झाले, जे मंडळ अधिकारी होते, यांनी एक पॅरलल करायला चालू केलं आणि आमच्या तहसीलदारच्या निवासस्थानी चालू केलं. पण जे निवासस्थान हे बंद होतं 2005 पासून, पण तिथे आपलं कार्यालय उघडलं आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी तलाठी नंदुरबार कार्यालयाशी सर्व संबंधित कागदपत्र, मंडळ अधिकारी नंदुरबार कार्यालयाचे सर्व कागदपत्र, आणि ही गोष्ट खरी आहे की माननीय गावित साहेबांनी सांगितलं, बालाजी मंजुळे जे माजी कलेक्टर आहे त्यांच्या सह्या असलेले आणि त्यांच्या सह्या नसलेले 45 प्रकरणं जे विवादास्पद आहे, इनाम जमिनीचे आहे, जे गावित साहेबांनी मांडलं त्याप्रमाणे आहे, आणि अजून 38 प्रकरणं ज्याच्यावर सह्या नाही आहेत अशी सापडलेले आहेत. महागड्या वस्तू आहेत मोठ्या, अजून 76 इतर वस्तू आहेत, ते सर्व पंचनाम्यामध्ये आहेत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी FIR झाला आहे. मी आज सकाळी आज SP शी बोललो, त्यांना सांगितलं आहे की यामध्ये जे जे काही दोषी आहेत त्या सर्वांना अटक केली पाहिजे. आणि सोबतच या ठिकाणी 25/5/2025 ही माहिती मिळाली आणि 26/5/25/6 गुन्हा दाखल झाला. म्हणजे गुन्हा दाखल करण्याकरताही 1 महिना त्या ठिकाणी उशीर झाला. त्यामध्ये आमचे तहसीलदार दोषी आहेत, गुन्हा दाखल करण्याकरता 1 महिना लावणे, एवढं मोठं प्रकरण त्या ठिकाणी आढळल्यावरही. त्यामुळे या तहसीलदारही आम्ही कारवाई करणार आहोत. आणि जे या FIR मध्ये जे जे आहेत आणि FIR मध्ये जे जे पुढे येतील त्या सर्वांना आम्ही आरोपी करणार आहोत. बळीराम बालाजी मंजुळे जे माजी कलेक्टर आहेत त्यांची आम्ही इन्क्वायरी करणार आहोत, त्याची चौकशी आम्ही करणार आहोत. त्यांनी जर काही भ्रष्टाचार केला असेल, हे चुकीचे विवादास्पद आदेश केले आहेत, त्यांची हे जेवढे रेव्हेन्यू प्रकरणं आहेत ना गावित साहेब, याही मी विभागीय आयुक्ताला देणार आहे. त्यांच्याकडनंच पुन्हा हे रिव्ह्यू करून घेणार आहेत, कारण हे रिव्ह्यू करायची गरज आहे. हे जर रिव्ह्यू झाले नाही तर 100 केसेसमध्ये लोकांवर अन्याय होणार आहे. कारण याने चुकीचे आदेश पारित केले, त्याचे फेरफार झाले असतील, त्याच्या रजिस्टर झाले असतील. त्यामुळं खरं तर तहसीलदारची जबाबदारी होती की त्यांच्या तहसील कार्यालय